वसुदैव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् विवेकाने जाने सुघटित समाजाटिकविले महासिद्धान्ताते हृदय रसिकत्वे उकलले लसद भक्ती ज्ञाने तरतरविला भागवततो तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या गुरुवारी व्याख्यान सत्रामध्ये श्री ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका या ग्रंथाचा आपण परिचय करून घेत आहोत. खरं म्हणजे मराठी माणसाला याचा परिचय करून देण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ आहेत. पण व्याख्यान सत्राच्या निमित्ताने जरा वेगळं काही आपल्याला बोलता येईल का किंवा बघता येईल का किंवा काही ऐकायला मिळेल का या अनुषंगाने आपण विचार करत असतो. मागील भागामध्ये आपण ज्ञानदेवीची रचना, भावार्थ दीपिकेची रचना कशी होती, काय होती आपण बघितलं. श्री ज्ञानदेवांची काव्यकल्पना कशी होती आणि त्यांचं वचन कसं होतंय आपण बघितलं. ज्ञानदेव म्हणाले होते की वाचे बर्वे कवित्व आणि कवित्वी बर्वे रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. काव्य हवं, गद्यापेक्षा वाणीपेक्षा नुसतं बोलण्यापेक्षा काव्य हवं. काव्याची व्याख्या करताना माऊली ज्ञानेश्वरांनी अनेक गोष्टींची अट आपल्यासमोर ठेवलेली आहे. पहिली अट अशी आहे की शब्द सुंदर हवेत. शब्दांचं बाह्य सौंदर्य महत्वाचं आहे. अगदीच गबाळे शब्द वापरून चालणार नाही, कारण त्याशिवाय लोक ग्रंथाकडे आकृष्ट होणार नाही. त्यानंतर पदबंध नागर म्हणजे काय आपण बघितलं. केवळ शब्द सुंदर असून उपयोग नाही. काव्याची रचना, काव्याची ओळीची रचना ही सौंदर्ययुक्तच हवी, ही ज्ञानदेवांची अट आहे. आणि फक्त शब्दाची रचना किंवा ओळीची रचना सुंदर असून भागणार नाही, त्यात रसाळता हवी, रसिकत्व हवे. आणि फक्त रसिकत्व असून उपयोगाचं नाही, तर त्याला परतत्वाचा रस हवा, तरच शांत रस त्यातून उत्पन्न होईल. अन्यथा केवळ शृंगार किंवा इतर रौद्र रस निर्माण होऊ शकतात, याची ज्ञानदेवांना कल्पना होती. त्यामुळे ज्ञानदेवांनी ही अट घातलेली आहे. वाचे बर्वे कवित्व आणि कवित्वाची बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श द्यायचं, असं ज्ञानदेवांनी अगदी उत्तरार्धामध्ये म्हणजे 18व्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. परंतु पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीपासून, ओम नमोजी अध्यापासून थेट अंतिम ओळीपर्यंत श्री ज्ञानदेवांनी स्वतः ही अट व्यवस्थितपणे पालन केलेली आहे. एक महत्वाची गोष्ट की ज्ञानदेवांनी असं का सांगितलं असेल की वाङ्मयातील रसोत्कर्ष कशासाठी हवा, एवढा रसाळ काव्य कशासाठी हवं. ज्ञानदेवांनी आधीच वचन दिलं होतं आपल्याला की बोली अरूपाचं रूप दावी. ज्याला रूपच नाही, जे अरूप आहे, जे निराकार आहे, त्याचं रूप मी तुम्हाला दावीन. कसं दाखवेन? माझ्या शब्द सामर्थ्यांच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवेन. आणि ते इंद्रियाच्या कक्षेत येत नाही. असं अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. अशा सुंदर अक्षराची मी रचना करेल की ज्याद्वारे हे ते परतत्व म्हणजे काय तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याला मी समर्थ असेल. आणि ज्ञानदेवांनी आपलं वचन पूर्ण केलेलं आहे. आपण बघितलं की उपनिषदातलं सार तत्व गीतेमध्ये श्री
भगवंतानी भगवान श्रीकृष्णासाठी सांगितलं. त्यामुळे गीता हेही एक उपनिषदच आहे, कारण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद भगवद्गीता उपनिषद जो असे शब्द आहेत, उपनिषदच आहे. गीता ही उपनिषदच आहे आणि पद्धत तीच आहे, गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातूनच आहे. तिथे सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहे, ऐकणारा अर्जुन आहे. तिथे सांगणारे श्री ज्ञानदेव आहेत आणि ऐकणारे सर्व श्रोते आहेत. या उपनिषदातलं सार तत्व आणल्यामुळे व्यासांनी त्याला यथार्थ स्वरूप दिले. तिथे गीतेतले किंवा अर्जुनाचे स्वतःचे भावबंध कुठे नाही आहेत, कारण अर्जुन व्याख्यानाला उभा नव्हता, ऐक्याला श्रवण करायला उभा नव्हता, तो युद्धाला उभा होता. आणि युद्धाला उभं करणाऱ्या माणसाला भावबंधनाचं जास्त सांगता येत नाही, म्हणून तिथे भगवान श्रीकृष्णाने त्याला उपनिषदातलं जे काही विचारधन होतं, तत्वज्ञान होतं, ते अगदी त्याच शब्दात त्याला सुनावलं. म्हणून ती यथार्थ दीपिका आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि ज्ञानदेवांनी मुळातच सध्याच्या काळात समकालीन लोकांना आणि स्वतःची प्रकृती ही काव्यात्मक असल्यामुळे तिला भावार्थ दीपिकेचं स्वरूप दिलं. आणि मराठी साहित्यातील हा रत्नहार, अगदी मराठी साहित्याच्या गेल्या सहस्त्रकाच्या अगदी सुरुवातीला हा रत्नहार माया मराठीच्या गळ्यात घातलेला आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी यातले साधारणपणे आपण संबंध भेद काय आहेत, साम्य भेद आपण बघितले. आता गंमत अशी आहे की नामदेव गाथेचा उल्लेख आपण बघितला, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञानदेव म्हणजे साक्षात भगवंतच आहे असं स्वतः विठ्ठल नामदेवांना सांगतात की नामदेव तुझे भाग्य थोर आहे. आणि साक्षात भगवंत तो असल्यामुळे गीतेचा करता काय किंवा ज्ञानदेवीचा करता काय हा साक्षात भगवंतच आहे. त्यामुळे हे दोन्हीही ग्रंथ म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असं समजायला आपण हरकत नाही. गीता ही भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे आणि ज्ञानदेवी ही स्वतः ज्ञानदेवांची वाङ्मयीन मूर्ती आहे. तसंच आपण दासबोध ही श्री समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे असं म्हणतो. माझी काय माझी वाणी गेली मनाला अंतःकरणी तरी मी आहे, जगजीवनी निरंतर आत्माराम दासबोध माझी स्वतः स्वरूप सिद्ध, हे स्वतः समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि इथेही भावार्थ दीपिका ही ज्ञानदेवांची वाङ्मयीन मूर्ती असं समजायला हरकत नाही. आता या ग्रंथाचे उद्देश काय आहे, त्या अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत. आणि त्यासोबतच आपण या दोन्ही ग्रंथांमध्ये काय लिहिलेलं आहे ते गीतेच्या अनुषंगाने आपण ज्ञानदेवी बघणार आहोत. आणि हे बघत असताना काही गोष्टी उलगडत उलगडत जाणार आहोत. मी मागील वेळेस पूर्णपणे ज्ञानदेवीची रचना सांगितली आणि हे रचना सांगत असताना एक सांगितलं होतं की पुढील भागामध्ये आपण 18 अध्यायांचं सारतत्व कसं काढता येईल हे आपण बघू. कसं बघणार आहोत? 18 अध्याय आपल्याला बघायचे आहेत. गीतेमध्ये 2 भाग केलेले आहेत, 2 प्रकारच्या निष्ठांचं वर्णन केलेलं आहे असं आपण बघितलं होतं की लोके अस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रप्ता मयानंद ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, हे साधारणपणे 3रा अध्यायातले 3रा हे श्लोक आहे. 2 निष्ठा गीतेने स्वतः विभाजित करून सांगितलेल्या आहे. पहिली आहे की सांख्यनिष्ठा, दुसरी आहे योगनिष्ठा. सांख्यनिष्ठेमध्ये ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे, योगनिष्ठेमध्ये कर्म प्रतिपादन केलेलं आहे. त्यामुळे गीतेचं विभाजन तसं थोडंसं आपल्याला सोपं वाटतं. तो प्रश्न असा उपस्थित होतो की गीतेमध्ये भक्ती नाही की काय? तसं काही नाही. गीतेमध्ये भक्ती सांगितलेली आहे. संपूर्ण एक अध्याय, 12वा अध्याय पूर्ण भक्ती योगावरच आहे. संपूर्ण भक्ती सांगितलेली त्याच्यामध्ये. फक्त भेद एक आहे, जी भक्ती भागवतामध्ये आहे, भागवतामध्ये जी नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ती भक्ती गीतेत नाही. इथली भक्ती आहे जी ते ज्ञानी याची भक्ती आहे. इथली जी भक्ती आहे हे भक्त आणि भगवंत एकात्म भावने बघणाऱ्याची भक्ती आहे. मीच तो भगवंत आहे, ओम तत्सत, मीच तो भगवंत आहे, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, एवढंच कशाला, मीच तो भगवंत आहे, विश्वच भगवंत आहे, सगळं त्याचंच स्वरूप आहे, वासुदेव सर्वमिती असं बघणारी ही भक्ती आहे. पण मग साधी भक्ती नाहीच का हा प्रश्न आपल्याकडे उपस्थित होतो. आणि एक लक्षात घ्या की ही साधी भक्ती सुद्धा गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये
दोन भक्ती आहे, एक गौणी भक्ती आहे आणि एक पराभक्ती आहे. म्हणून आपल्याला थोडंसं कठीण वाटतं की गीतेमध्ये भक्ती नाही का, पण जी गौणी भक्ती आहे ही कर्मयोगात येते आणि जी पराभक्ती किंवा निर्गुण भक्ती आहे ती सांख्ययोगामध्ये, ज्ञानयोगामध्ये येते, सांख्यनिष्ठेमध्ये येते. आता हा मोठा प्रश्न उपस्थित होतो की हे सगळं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, पण ज्ञानदेवांनी हे कसं नियोजन केलेलं आहे हा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, गीता भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे हे आम्हाला कळलं. गीता ही भगवंतानी अर्जुनाला सांगितली, दोघंही समान पातळीवरचे सख्य भावाने होते, त्यामुळे काही प्रश्न नाही. प्रश्न आमच्यासारख्याच आहे, ज्याला गीता समजत नाही ती ज्ञानेश्वरीच्या एका नव्या रोपडं लेणं धारण केलेल्या एका ग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला ती समजून घ्यायची आहे. गीतेमध्ये सौख्य भाव आहे तो अर्जुनाचा आहे, भगवान श्रीकृष्णाशी. इथेही प्रत्येक श्रोत्याचा सख्य भाव आहे तो आहे ज्ञानदेवांशी, तो शब्दांच्या माध्यमातून आहे. कारण ज्ञानदेव आपल्यासोबत फार आपुलकीने बघतात, भक्तीच्या स्तरावर येऊन बोलतात. आणि त्यामुळेच ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करण्याच्या मिशाने ज्ञानदेवाने इथे शांत रस ओतला आणि ज्ञानदेवांची प्रतिभा म्हणजे अप्रतिहत प्रतिभा होती. त्याच्यामध्ये कुठेही त्याला डाग लागला, निष्कलंक होती. या भगवंताच्या वाङ्मयीन मूर्तीचं ज्ञानदेवांनी विभाजन करून आपल्यासमोर कसं मांडलेलं आहे हे बघण्यासारखं आहे. गीतेमध्ये जरी दोन निष्ठा असल्या तरीही भावार्थ दीपिकेमध्ये मात्र तीन निष्ठा आहेत. एक कर्माची निष्ठा आहे, दुसरी उपासनेची म्हणजे भक्तीची आणि तिसरी ज्ञानाची निष्ठा आहे. अशा तीन निष्ठा आहेत आणि ही तिहेरी पद्धती वापरून ज्ञानदेवांनी दोन निष्ठेचं विभाजन केलेलं आहे. आता याची सुरुवात कशी होते? गीता रहस्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आपला गीता रहस्य अर्थात कर्मयोग शास्त्र हा ग्रंथ सर्वांनाच माहीत आहे, तर त्याविषयी मी काही बोलत नाही. त्यामध्ये विविध भाषांचा उल्लेख गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी केलेला आहे. त्यात एक उल्लेख ज्ञानेश्वरी विषय त्यांचा अतिशय सूक्ष्म आहे, माझ्या तो दृष्टीस पडला आणि लोकमान्यांचं सूक्ष्म निरीक्षण बघून मी आश्चर्यचकित झालो. लोकमान्य असे म्हणतात की यात म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या 4 कर्म, दुसऱ्या 7 उपासना आणि पुढील अध्यायात ज्ञान विषय प्रतिपाद्य आहे. पहिल्या 4 अध्यायामध्ये कर्म आहे. पहिले 4 अध्याय आपल्याला माहिती आहे, म्हणजे अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग आणि ज्ञानकर्म संन्यास योग, यामध्ये कर्म सांगितलेले. दुसऱ्या 7मध्ये उपासना म्हणजे भक्ती सांगितलेली. कोणते? कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या राजगुरु योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, या 11 पर्यंतचे अध्याय, साधारण 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आणि त्याच्यानंतर 12वा अध्यायापासून भक्तियोगापासून भक्ती, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, गुणत्रय विभाग, पुरुषोत्तम, दैवत्व, संपत्ती, श्रद्धात्रय आणि शेवटचा मोक्ष संन्यास योगापर्यंत ज्ञान प्रतिपाद्य आहे असं लोकमान्यांनी विभाजन करून दिले. पुढे ते काय म्हणतात? ते म्हणतात की आपण आपली टीका, म्हणजे ज्ञानदेवांचं विधान ते सांगतायत की आपण आपली टीका भाष्यकारात आहे, म्हणजे कंसात शंकराचार्य असं स्वतः लोकमान्य म्हणतात, वाट पुसत रचली असे ज्ञानेश्वरांनी स्वतः आपल्या ग्रंथाच्या अखेरीस म्हटलेलं आहे. म्हणजे हे असं मनाने सांगत नाही, हे भाष्यकारांना, म्हणजे प्राचीन भाष्यकार जे गीतेचे होऊन गेलेले आहे त्याच्यामध्ये फक्त ते शंकराचार्यांचं नाव घेतात लोकमान्य. आता लोकमान्य नेमका संदर्भ कोणता देतात हे आपण बघूयात. 18वा अध्यायातलं 1720, 21, 22 योगी आहे. ज्ञानदेव म्हणतात की या लागी आम्हा प्राकृता देशी कार्य बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नव्हे, आणि बापू पुढा जाय ते घेत पाऊलाची सोय, बाळ ये तरी नला आहे पाव काय, तैसा व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य ही मीन पवतू के जाईन. स्वतः ज्ञानदेवाने लिहिले की आमच्यासाठी, आम्हाला लोकांसाठी जे समजावं सोपं म्हणून प्राकृतामध्ये हे मी देशिकार लेणं मी तयार केलेलं आहे. पण हे मी एकटं केलेलं नाही. बाप पुढे चालला, मुलं त्याच्या मागून जातात, आणि बाप पुढा जाय ते घेत पाऊलाची सोय आहे. ते जिथं पाऊल टाकलं तिथं सुरक्षित आहे असं समजून मी तिथं पाऊल टाकलेलं आहे. बाळे तरुणाला आहे पाव काय, बाळ तिच्या मागोमाग जात राहतो. तैसा व्यासांचा मागोवा घेतो. व्यासांनी जो रस्ता दाखवला उपनिषदाच्या सार तत्वाचा, परतत्वाचा,
आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. आणि भाष्यकार इथे काय त्यांनी शंकराचार्य स्वतः म्हटलेलं नाही, अयोग्य मी न कौतुके जाईन, आणि मी त्यांच्या मागोमाग भाष्यकारांना वाट पुस्तक मी गेली. ते भाष्यकार म्हणजे फक्त शंकराचार्य असं होत नाही, मध्वाचार्य असू शकतात, रामानुज असू शकतात. काही लोकांनी संदर्भ दिलाय की रामानुजाचार्यांचे सुद्धा काही संदर्भ त्याच्यामध्ये गीतेमध्ये ज्ञानदेवांनी घेतलेले आहेत. महत्वाचं म्हणजे फक्त शंकराचार्य म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्ञानदेवांचा अद्वैतवाद आणि शंकराचार्याचं केवळ अद्वैतवाद त्याच्यामध्ये फारसा भेद नसला तरी एक सूक्ष्म फरक आहे थोडासा. तो भेद असा आहे की केवलाद्वैत शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद हा माया ब्रह्माचा आहे. ब्रह्म हे मायोपाधित आहे, त्यामुळे मायेचा निराश होणार आणि ब्रह्म मला दिसणार किंवा साक्षात्कार त्याचा अपरोक्ष होणार. इथे ज्ञानदेव हे प्रत्यभिज्ञा दर्शन म्हणजे काश्मीरी शैववादाचे उपासक आहे, ज्याच्यातून नाथ संप्रदाय पुढे आलेला आहे. त्यामध्ये शिव आणि शक्ती असे दोन मांडलेले आणि शिवशक्ती समरूप आहेत. त्याच्यामध्ये कुठली माया नाही, दोन्ही सत्य यथार्थ आहे. आणि शक्तीचं शिवाशी एकरूप होणं हे अभिप्रेत आहे. आणि शिवशक्तीचं एकत्रीकरण झालं की ज्याला आता ते अद्वैत आहे, अद्वयानंद वैभव, ज्याला सर्वेश्वरवाद असं म्हटलेलं आहे. मी हा उल्लेख इथं का करतो हे तुमच्या लक्षात येईल, कारण 1721-22-23 वयानंतर ज्ञानदेवांनी 1728व्या ओळीमध्ये याचा बारीकसा एका ठिकाणी सूचक उल्लेख केलाय. तो उल्लेख असा आहे, म्हणजे या ज्ञानदेवीचं कर्तृत्व जरी भाष्यकारा ते वाट पुसत व्यासाचा मागोवा घेत म्हटलेले असले तरीही ज्ञानदेवांनी ते सद्गुरु कृपेमुळे झालंय असं ज्ञानदेवांनी मान्य केलेलं आहे. जो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु निवृत्ती नाथू असा शब्द केलाय. रहाटत असे मजही आतुर घेऊन या. निवृत्ती दास असा उल्लेख केला नाही, निवृत्ती दादा उल्लेख केला नाही. काही ठिकाणी दादूला असा पण लाडाने उल्लेख केलाय, पण इथे मात्र निवृत्ती नाथू असाच उल्लेख केला. इथं नाथ संप्रदायाचं, कारण माहेशान्वय संभूते असं स्वतः ज्ञानदेवांनी गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की म्हणून माझे नित्य नवे श्वास प्रबंध होवावे श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. आणि पुढे ज्ञानदेवांची रसाळ आणि अखंड अखंड चालूच राहते, ती अगदी अक्षरशः म्हणजे थेट 1792व्या ओळीपर्यंत ज्ञानदेवांनी आपले उपमा अलंकार उत्प्रेक्षा वगैरे सगळं वापरत, शब्दाचं सौंदर्य पदबंध नागर वगैरे सुंदर वापरत ज्ञानदेवांनी शेवटी अंतिम 1792व्या ओळीला ज्ञानदेव म्हणतात की किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी केले. मी मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की ज्ञानदेवांनी नामदेवाच्या कीर्तनाचा आधार घेत धर्मकीर्तन उभं केलं. त्याचं कारण हे होतं की स्वतः ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेवीमध्ये धर्मकीर्तन हा शब्द वापरला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी केले, इथं माझे जे उरले पाईक, पण इथं माझं काहीही त्याच्यामध्ये काही नाहीये, मी फक्त एक साधारण सेवक आहे, पाईक आहे. आणि यानंतर मात्र ज्ञानदेवांनी विश्वात्मक शांततेची कल्याणाची एक भूमिका घेतली, ती बसायला नाही. हे झालं आपला भाग. पण नेमकं कर्म काय आहे, उपासना काय आहे आणि ज्ञान काय आहे याचा एक छोटासा आलेख आपण घेणार आहोत पुढच्या 40-50 मिनिटात. कर्माच्या बाबतीत असं म्हणता येईल की कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीनेच करायची असतात. ती अट आहे ज्ञानदेवांची. ज्ञानदेवांच्या कर्ममीमांसेची ती अट आहे, कारण ती करण्याची गरज होती. ज्ञानदेवांचा काळ आणि गीतेचा काळ काही फारसा फरक नाही. गीतेमध्ये तर युद्ध समोर उभं होतं, फार रणभेरी वाजल्या होत्या, शंख फुंकले गेले होते. आणि ज्ञानेश्वरीच्या काळातही साधारण 1295ला ज्ञानदेवांनी समाधी घेतली. 96ला अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं. त्याच्या आधीचा कालखंड बघता एकंदर जे काही भारतामध्ये होतं ते रणभेरी फुंकल्या गेल्या होत्या. युद्धाची सुरुवात झाली होती आणि लोकांना उभं करायचं होतं. त्यामुळे कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने झालं पाहिजे हे सांगत असताना एक अट असते. आपण कशालाही कर्म नाही म्हणू शकत हो. आपण कशालाही कर्म म्हणतो, कशालाही कर्तव्य म्हणतो, या दोन्ही गोष्टी शक्य नाही. श्वास घेणं, चालणं, पाणी पिणं, जेवणं याला काय आपण कर्म म्हणणार आहोत का, कर्तव्य म्हणणार आहोत? आईने मुलासाठी केलं की त्याला कर्तव्य, वडिलांनी मुलीसाठी केले कर्तव्य, भावानी बहिणीसाठी केले त्याला कर्तव्य, याला कर्तव्य नाही म्हणतात. जोपर्यंत कृतीच्या मागे चांगली भूमिका असत नाही तोपर्यंत त्याला कर्म सुद्धा म्हणता येणार नाही. आणि कर्माच्या मागे एक उदात्त हेतू हवा.
की हे मीच योग्य पद्धतीने केलं, नाही केलं कर्म तरी ते चालतं, पण मीच चांगल्या पद्धतीने करून दाखवते, अशी जेव्हा श्रद्धा असते आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो आणि वैश्विक कार्यासाठी केलं जातं, त्यालाच कर्तव्य म्हणतात. आपण कशालाही मराठीमध्ये कर्तव्य म्हणतो. गीता कर्तव्याच्या बाबतीत फार कठोर आहे आणि गीता सांगते की तू कर्माचा मालक नाहीयेस, कर्माचा मालक दुसरा आहे, तू फक्त कर्म कर, त्याच्यासाठी कर. हे सगळं सांगण्यासाठी अर्जुनाला उभं केलं होतं. इमॅन्युअल कांट नावाचा एक पाश्चात्य विचारवंत आहे, तो पण कर्माच्या बाबतीत कर्म कठोर मानला जातो. तो म्हणतो की कर्म तुम्ही कशालाही कर्म म्हणू शकत नाही. कांट आणि गीता दोघंही कर्तव्याच्या बाबतीत प्रचंड कठोर आहेत. गीता तर स्वधर्माच्या नुसार आचरण याला बाजूला सरून जगू पण देत नाही. ज्ञानदेवही तेच म्हणतात, स्वधर्म सोडून तुला जाता येणार नाही. हे योगी ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णतः अवसरे पावते होती. तुझा कर्म काय आहे, कर्माचा तो आधार आहे. उगाच काहीतरी करत बसू नको. आणि कर्मयोग आचरणात ती माणसं आणतात. विहित कर्मयोग म्हणजे स्वधर्मानुसार जी विहित कर्मयोग आहे त्या आणतात, स्वधर्माचं अनुसरण करतात. तीच माणसं काही काळानंतर पूर्णतेला पोहोचतात, सगळी पोहोचत नाही. आपल्याकडे ही अशीच पद्धत होती आणि ज्ञानदेवांनी सुद्धा गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे. गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात भगवंत म्हणतात की सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्वाच्या प्रजापती अनेन प्रसविष्य ध्वमेश यकृष्ट कामधुक, असा एक श्लोक आहे. पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव प्रजापती त्यांना म्हणाला की आता यज्ञाच्या सहाय्याने तुम्ही तुमचा अभ्युदय करून घ्या. हा यज्ञ म्हणजे कामधेनू हो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हो. तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये कर्म सुरू झाले. आपण पाहिलं की अन्नात भवन्ति भूतानि, पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्य, यज्ञ कर्म समुद्भव, कर्म ब्रह्मोद्भव विधी, ब्रह्मात अक्षर समुद्भव, तस्मात सर्वगतः कर्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठम. कर्म ब्रह्मोद्भवम आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून कर्म सुरू झालं. त्यामुळे कर्माला बाजूला सारून तुम्ही नाही, कर्माला बाजूला सारून कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे वेद काळातही सुरुवातीला जी कर्म होती ती विश्वाच्या शांततेसाठी, पर्जन्य याग असतो किंवा कुठला असतो, कोणाच्या तरी शांततेसाठी यज्ञ होती. परंतु पुढे याचं जेव्हा अतिरेक होऊ लागला तेव्हा कर्माची व्याख्या थोडीशी बदलली गेली आणि स्वधर्म, आपल्या योग्यतेप्रमाणे कर्म करणे, कारण शेवटी कर्माशिवाय काही होणार नाही, म्हणून मग ते आपल्यानुसार कर्म करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती कर्म कशी करायची यावरही ज्ञानदेवांनी काही अटी टाकलेल्या आहेत आणि कर्म का करायची याच्या काही अटी टाकलेल्या आहेत. पहिल्या अध्यायामध्ये जो हतप्रभ झालेला अर्जुन होता त्याला 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांख्ययोगामध्ये मार्गदर्शन करतात. त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे भगवंताचा एक श्लोक आणि त्या श्लोकावर ज्ञानदेवांनी जी शब्दरचना केली होती अतिशय सुंदर आणि अतिशय हृदयाला स्पर्श करतील अशी उदाहरणं आहेत. स्वधर्म करत नाहीस म्हणजे काय रे बाबा, तुला करावंच लागेल. ज्ञानदेव 2ऱ्या अध्यायात म्हणतात की जैसी भातारे ही नवनिता, जैसी भ्रातारे ही नवनिता उपहती पावे सर्वथा, मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विण, ना तरी अरण्य शव सांडिजे ते चौहेरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्मे हीन अभिभाविजे महादोषी. म्हणून हा सांडिशील तरी पापा वरपडा होशील आणि अपयश ते न वचेल कल्पांत होईल. स्वधर्म सोडून चाललाय. अरे जसं पतीला सोडून गेलेली बाई असते, भातारे ही नवनिता, तिला कोण विचारतं, ती पतीशिवाय समाजात जगू शकत नाही, तिला मान मिळत नाही, काही नाही, तिला सगळीकडे उपहास मिळतो. तसं तू स्वधर्म सोडला तुझी अवस्था होईल. ना तरी अरण्य शव सांडे, जंगलात एखादा माणूस मरून पडला त्याला न्यायला कोणी चालेल, काय होणार आहे. ते चौहिरी गिधी विदारे, ते चारी बाजूने गिधाडं त्याचे लचके तोडायला येतात. तसं जर स्वधर्म जर पाळला नाही तर तुझी अवस्था होईल. तू स्वधर्म सोडशील तर पाप तुला येऊन स्वतः येऊन वेटाळून टाकतील आणि मग तुझी जी अपकृती होईल ती कल्पांतापर्यंत असेल. पण जर तू कर्म केलं तुझ्या धर्माप्रमाणे तर मग मात्र तुला काही प्रश्न नाही, काहीच प्रश्न येणार नाही तुला. मग तू तुझी कीर्ती मात्र होईल आणि देश उभा राहील, धर्म उभा राहील, समाज उभा राहील. पण नेमके कर्म केल्याने काय फळ मिळणार आहे बरोबर,
हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि ज्ञानदेवाने त्याची दुसऱ्या अध्यायात उकल केलेली आहे. कर्माधारे तरी रहाटीजे परी कर्मफल न भोगीजे जैसा मांत्रदून बाजीचे भूतबाधा. कर्म करत राहा, कर्म करावंच लागेल. आणि कर्म करत असताना स्वधर्माप्रमाणे कर्म कर. कर्माधारे जरी रहाटीजे, जर तसं कर्म केलंस तू, जसा विद्वान वैदिक जसा असतो, तो मंत्रशील सत्वशील ब्राह्मण असतो, त्याला भूतबाधा होत नाही, त्याप्रमाणे तू जर तुझ्या कर्माप्रमाणे जगशील तर तुला कुठलाही त्रास होणार नाही, असं स्वतः ज्ञानदेव सांगतात. हे कसं करायचं पण ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कसं करायचं मोठा प्रश्न आहे. कारण माझी आसक्ती आहे, मी कर्म करायला उभं राहिल्यानंतर आसक्ती येते. पण एक सोपं अतिशय सूत्र आहे की कर्म जर समर्पणात्मक असेल तर कर्माचे ओझे भगवंत उचलतो, असं एक सोपं सूत्र आहे. आसक्ती पण स्वकर्मातून सुटावी कशी, पण आसक्ती म्हणजे वासना नव्हे, आसक्ती म्हणजे कर्माला चिकटलेला अहंकार, वासनेला चिकटलेला अहंकार. सगळं मीच करू शकतो, अर्जुनाला ते झालं होतं, मीच करू शकतो, सगळं मीच भोगेल, पृथ्वीचं राज्य माझं आहे, मीच भोगेल, त्याची पिपासा असते, याला आसक्ती म्हणतात. मीपणा काढा. मग करायचं काय? कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करा, कर्माचा मालक बदला, यश अपयशाची चिंता नाही, आणि जे फळ मिळेल ते शांतपणे भुगता येऊ शकतं, कारण ते प्रसादरूप असतं, ते माझं नसतं. कसं करायचं पण तत्वज्ञानी माणसाला, ज्ञानी पुरुषाला कर्माची बाधा होत नाही, कर्म त्याला बाधत नाही. का बाधत नाही हा मोठा प्रश्न आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी सौंदर्यपूर्ण शब्दात सांगितलेलं आहे. म्हणून शरीरी जरे होते तरी कर्मबंधे न बाधती, जैसा का भूतचेष्टा गवस्थी खेपविना. ज्ञानी पुरुषामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडलेला असतो, तो महाज्ञानी असतो, त्याला त्यांनी अंतरात्म्यालाच जाणलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत प्रश्न नाही, त्याला कर्माचं बंधन येत नाही. जसा सूर्य उगवल्यानंतर भूतांची जीवाची ग्रहांची काय हालचाल होते त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही, तसं मग कर्मानुष्ठान हे आसक्तीरहित हवं आहे. आसक्ती काढायची कशी, सोपा प्रश्न, आणि त्याचं उत्तर हे फार सोपं आहे. समजा मी बाहेर फिरायला गेलो चौकामध्ये आणि माझं 2 मित्रांशी भांडण झालं, अगदी कडाडून भांडण झालं, त्यांनी मला मारलं, मी त्याला मारलं, मग खिशातून पिस्तूल काढलं, मी त्याला 4 गोळ्या घातल्या, तो मेला. आता पुढे काय होणार आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. पोलीस येणार, मला पकडणार, माझ्यावर खटला भरणार, कोर्टात जाणार, मला काय जन्मठेप फाशी की काय व्हायची ती होणार आहे. साधी घटना आहे, मी 1 पिस्तूल गोळ्या घातल्या, तो मेला, पण फाशी आहे. अशी दुसरी घटना आहे, मी सीमेवरचा सैनिक आहे, माझ्याजवळ मोठी रायफल आहे, समोरून शत्रूचे सैनिक आले, 10 सैनिक आले, मी गोळ्या घातल्या, 10 जण मेले. आता काय होणार हे सगळ्यांना माहिती. 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला मला दिल्लीत बोलावतील, शौर्य पदक देतील, माझा सन्मान होईल, पूर्ण भारतभर माझ्या नावाची स्तुती सगळी होईल, वाहवा होईल, ठीक आहे. का बरं? एका माणसाला गोळी घातली तर फाशी, आणि 10 जणांना मारलं तर शौर्य पदक. पण एक लक्षात घ्या, पहिलं कर्म करताना माझा स्वार्थ त्याच्या मागे होता, दुसरं कर्म करताना मी देशासाठी केलं होतं. कर्माचा मालक बदला, कर्म करा, तुम्हाला नक्कीच त्याच्यातून श्रेय काय ते मिळेल. उरलेला प्रसादरूप तुमचाच आहे, पुरस्कार तुमचे, ते कोण नाही म्हणलं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की म्हणून स्वधर्मी जे जे अर्धे ते ते स्वधर्मे जे विनियोगीचे, मग पुरे ते भोगीचे संतोषी. अरे बाबा, ते स्वधर्म कर, तुझ्या वाट्याला जे आलेल ते कर्म ईश्वर अर्पण वृत्तीने कर, जे मिळेल ते पण त्याला लाव, स्वधर्माला लाव, आणि त्याच्यातून जे उरेल ते प्रसादरूप तुझंच आहे, मग तुला त्रास होणार नाही. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की कर्म अकर्म काय, निषिद्ध कर्म काय, कळलं पाहिजे मला. ज्ञानदेव म्हणतात की मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी, पाठी जे निषिद्ध म्हणते तेही बुजावे स्वरूपे, येथुलेने येथे काही न गुंपे अपैसे द्यायचे. जगाच्या उत्क्रांतीसाठी, समाज पुढे जाण्यासाठी जे योग्य कर्म माझ्या वाट्याला आलेलं असेल ते मी करायला पाहिजे, ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञा आहे, शपथ आहे. आणि जे विहित कर्म आहे ते मी करावं, जे विहित नाही ते मी करू नये. जे अकर्म आहे, कर्माचा त्याग आहे, तो विधिनिषेध मी पाळायलाच हवा. त्यांचा आपपरभाव गेलेला आहे अशा ज्ञानी पुरुषाला, जे अगदी ब्राह्मणे गावी हस्तीने म्हणतात असे ते विद्वान आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही.
या 4 अध्यायामध्ये मात्र ज्ञानदेवांनी कर्माच्या बाबतीतली चर्चा अतिशय सौंदर्ययुक्त शब्दात केलेली आहे आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसऱ्या मधल्या 7 अध्यायामध्ये म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला सांगतो की 5वा अध्याय कर्मसन्यास ते 11वा विश्वरूप दर्शन या अध्यायामध्ये उपासना म्हणजे साधारणपणे भक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल की 6वा अध्यायाचा अभ्यास योग आहे, इथं तर योग सांगितलेला आहे, पण त्याचा तात्पर्य अर्थ काय आपण समजून घेणं गरजेचं आहे की सांख्ययोग ज्ञानयोगेनं सांख्यानाम कर्मयोगेनं योगिनाम असं सांगितलेलं आहे. आणि जर योग करायचा असेल तर कशाला तरी कशाशी तरी जोडावं लागेल, कारण योगाची व्याख्या मुळात युज अशा आहे, युज धातूपासून आहे. त्यामुळे युंजती जोडणे आहे. त्याच्यामुळे योगामध्ये शेवटी द्वैत असावं लागतं, त्याशिवाय योग साधता येणार नाही. मी आणि भगवंत, मी आणि ईश्वर, मी आणि परमात्मा, पुरुष आणि प्रकृती हे भिन्नत्व हवं तर योग करता येईल. जरी सगुण ईश्वर निर्गुणेश्वर मानलं तरी द्वैत हवं, मग ती द्वैतिक ठरते. मग अशा वेळेस प्राथमिक स्तरावरती गौणी भक्ती ठरते, योग ही गौणी भक्ती ठरते. त्यामुळे ती उपासनामध्येच मोडते. हा योग सुद्धा उपासनेमध्येच मोडतो आणि त्या माध्यमातून भगवंताकडे भक्ताला जायचं आहे म्हणून ही उपासना जेव्हा सिद्ध होते तेव्हा तो ज्ञानी बनतो. तेव्हा मात्र 12व्या अध्यायापासून पुढे वर्णन लागू होतात. 12व्या अध्यायापासूनच का, कारण आपण मागच्या वेळेस बघितले की 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे. तोपर्यंत फक्त भगवंत अर्जुनाला सांगत होते की बाबा रे हे असं आहे, हे तसं आहे, तू करता नाही, तू सोडून दे, स्वधर्माप्रमाणे पालन कर, तुझं कर्म कर, पण तो समजत नव्हता. तो छोटी विभूती योगामध्ये त्याला वृष्णीनाम वासुदेवस मी पांडवानाम धनंजय, अरे वाष्णीयातला मी तो वासुदेव मीच आहे, पण पांडवातला धनंजय म्हणजे तू अर्जुन, तू पण मीच आहे, तू फक्त निमित्त मात्र हे सांगूनही त्याला 10व्या विभूती योगात कळलं नाही. तेव्हा विश्वरूप दर्शन झालं आणि विश्वरूप दर्शन झाल्यानंतर तो गर्भगळीत झाला. त्यानंतर मात्र त्याचा अहंकार गेला आणि अहंकार गेल्यानंतर मात्र तो ज्ञानी झाला. मग तिथून पुढे 12व्या अध्यायापासून तो ज्ञानी भक्त बनलेला आहे. म्हणून विश्वरूप दर्शन या योगामध्ये साधकाला जी अपरोक्षानुभूती आलेली आहे हे सिद्ध झाले. त्याच्यामुळे गौणी भक्तीचं म्हणजे अपरा हे वेद कर्मकांडाप्रमाणे आहे. वेदामध्ये अनेक ऋचा आहेत ज्याविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे युंजते म्हणे युत युंजते, मी काही फार त्याचा विस्तृत नाही. विषयापेक्षा वेळेचं भान आपल्याला पाळावं लागेल. काही गोष्टी महत्वाच्या तेवढ्या मी फक्त अधोरेखित करतो. ती अधोरेखित करण्याची गोष्ट अशी आहे की भक्त आणि भगवंत यांचं एक नातं आहे. जिथे जिथे भगवंत उपस्थित असतो तिथे तिथे भक्ताचं नेहमी भजन चालूच असतं. आणि भागवतामध्ये एक श्लोक आहे तो असा आहे की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. की जिथे मी वैकुंठात एक वेळ नसेल, योगाच्या हृदयामध्ये मी नसेल, परंतु जिथे जिथे माझं भजन पूजन कीर्तन चालू आहे तिथे मी नक्कीच सापडेल असं भगवंतांनी भागवतात सांगितलेलं आहे. आणि ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे. अगदी हेच शब्द आहेत. पै वैकुंठी मी गा नसे, वेणू एकोही भानुबिंबी ही न दिसे, वर योगियाचे ही मानसे सांडून जाय. एक वेळ मी वैकुंठात नसेल आणि भानुबिंबी म्हणजे सूर्यावर नसेल, सूर्यबिंबात दिसणार नाही. कदाचित योगाच्या अंतःकरणातही मी नसू शकतो. परी तेयापासी पांडवा मी हरतला दिवसावा, जेथ नामघोषू भरवा करकी ते माझा. परंतु जिथे माझा नामघोष चालू आहे, जिथे भजन चिंतन पूजन चालू आहे, जप चालू आहे, नामस्मरण चालू आहे, तिथे मी साधूंच्या जवळ मात्र असतोच असतो. म्हणजे हे नाहम वसावी वैकुंठीची ही छाया 9व्या अध्यायातल्या 206 7व्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी केलेली आहे. आणि हे सगळं काही सर्ववेदम सगळं विस्मय आहे असे जे समजतात त्यांची वृत्ती कशी असते, नामदेव ते स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे.
की आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशुकू धरुणी माझे समस्त हे जाणून स्वरूप माझे अखंड अगर्वता होऊन असती ते या ते विनय हिची संपत्ती ते जय जप मंत्री अर्पिती माझा ठाई. हे सगळं अगदी ब्रह्मापासून साध्या चिरटापर्यंत सारं काही भगवंतच आहे, परमात्मा स्वरूप आहे. आणि असं ते ज्यांनी अहंकार सोडलेला आहे, नमिता मानाभिमान गलले म्हणून अवचिते मीच झाले ऐसे निरंतर मिसळले उपस्थित. अशी अखंड उपासना करणारी माणसं शेवटी माझ्यामध्ये येऊन मिळतात, माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतात. हे स्वतः ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलेलं आहे. 5व्या संन्यास योगामध्ये आता आपण 5व्या अध्यायाकडे थोडं वळूयात. इथे थोडासा एक श्लोक आहे गीतेचा 5वा श्लोक की तद्बुद्धय असतदात्मानं तन्निष्ठा तत्परायण. हा सगळ्यांना गीता अभ्यास मंडळामुळे माहिती आहे, गीता धर्म मंडळामुळे. त्यावर भाष्य करताना ज्ञानेशांनी अशीच भक्त भगवंत समरूपता व्यक्त केलेली आहे. एक आपण या की जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे काही ऐसे नवले. हे विश्व म्हणजे आपणच आहोत, सगळं काही आपणच आहोत. आत्मपर देखीत जावे असे समर्थांनी म्हणलेले की विश्व म्हणजे मीच आहे. असा अनुभव हे लोक घेत असतात. त्यामुळे तुला माझं बोलणं नवल्याचं वाटत असेल किंवा असं कसं आहे, पण भक्तांच्या हृदया मात्र विश्व आत्मा ऐक्य झालेलं असतं. आणि त्यामुळे सामान्य लोकांना आश्चर्य वाटतं, पण भगवंताच्या जे प्रेम करतात आणि जे ज्ञानी पुरुष असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळं विश्व सामावलेलंच असतं. गीतेमध्ये जो पाचवा अध्याय जो श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने गवी ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी कैव शोपाकेच पंडिता समदर्शिना, त्यावर ज्ञानदेवाने म्हणले की हा मशुकू हा गजू हा श्वपचू हा दिजू पहिलं इतरू हा आत्मजू उरेल काही ना तरी धिनू हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैस स्वप्न जागते या. म्हणून सर्वत्र सदा समते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्णता जाणे वर्म समदृष्ट्याचे. सामरस्य समरसता रसोत्कर्ष हे ज्ञानदेवांची वैशिष्ट्य आहे. हा चांडाळ आहे, तो ब्राह्मण आहे, हा कुत्रा आहे, हा चिलट आहे, हा नीच कुळातला आहे, उच्च कुळातले असं त्याच्याजवळ नसतं. कोणाजवळ? ज्ञानवंताजवळ. आणि त्याला ब्रह्मापासून काही वेगळं वाटत नाही, तो परब्रह्मातच सारं काही हे असं तो सांगतो. आणि हे वर्णन सगळ्यांनीच केलेलं आहे. आणि हे ज्ञानदेवांनी त्यांना जेव्हा आळंदीला ते गेले होते शुद्धीकरणात, तिथे त्यांना हेच सांगितलं होतं की काय उपाय शास्त्रमध्ये ते काय उपाय तर अन्यानं भक्ती ते अनुसरावे. तुम्ही फक्त भक्ती करावा, तीव्र अनुतापे करावे, वजन गोखर आणि श्वान वंदुनिया वंदावे आमच्या ब्रह्मभावनेचे ऐशी पद्धतीचे बोलावे. हे पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना हे सांगितलं होतं. आणि मुळात ज्ञानदेवांची वृत्ती तीच होती की त्यांना सगळे एकत्र हवं होतं. 6व्या अध्यायामध्ये आपण नेहमी म्हणतो की 6वा अध्याय हा फार मोठा योगाचा आहे. तिथे हे कसं काय व्हावं आता भक्ती आणायची. 6व्या अध्यायातील एका 6व्या श्लोकामध्ये योगी युंजित सतत आत्मानं रहस्य स्थिता या श्लोकावर विवेकी पुरुष कधीही काहीही संग्रह न करणार अपरिग्रही कसा होतो हे ज्ञानदेव त्या शब्दात सांगतात की पुढती अस्तवेना ऐसे जयाचे पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐसे दृष्टी जो विवेकी पार्थात्व एकाकी सहजे अपरिग्रही जे तिने लोकी तोचे म्हणून कधीही त्याची भावना जात नाही, पण तो अपरिग्रही असतो, कधीही कोणाचं काहीही घेत नाही. साक्षात भगवंत जरी त्याला पृथ्वीचं राज्य द्यायला आला तर तो घेत नाही. तो म्हणतो भगवंता मला राज्य नको, काही नको, मला फक्त तूच हवा आहे. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सप्त त्याला आड लावणे केले मेलूची वेगळेपणे भोगावे. या देवभक्तातील हे सामरस्य जे आहे ना, ज्ञानदेवांना अगदी हे सांगताना असे भक्ती प्रचितीचं जे आहे ती भरती येते. सागर उचंबळू लागतो. मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं रूप जर पाहायचं असेल ना तर ते अर्जुनाच्या आरशात पाहावं लागतं. तसं ज्ञानदेवांचं स्वरूप पाहायचं असेल ना तर ज्ञानदेवीच्या शब्दात पाहावं लागतं. आणि तो अर्जुन फार भाग्यवंत, कारण त्याला साक्षात भगवान श्रीकृष्णाची सख्य भक्ती करायला मिळाली. तो सखा होता भगवंताचा, म्हणून शक्य झालं. अगदी म्हणजे दृढ अद्वैत भावनेचं उदाहरण देता येईल. ज्ञानदेव काय सांगतात 6व्या अध्यायात बघा. हो का ज आत्मनिवेदनात तली की जे तिथिका आहे सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका. अरे हे आत्मनिवेदन जरी असेल तरी हे सख्य भक्तीचा भाग आहे, हा कुठेही गेलेला नाही.
मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभव घेते स्मृतीची आधारी सभाह्य सात्विके भरे जवळ कठीणपणे विरे अहंभावाचे. काही ओळ्यामध्ये ज्ञानदेवांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे त्याचा वेळ नाही, पण तरी 6व्या अध्यायातलं काही महत्वाच्या ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानदेवाने अक्षरशः 100-200 ओव्या लिहिलेल्या आहेत. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज गिरवी, तेजा ते पवन हरवी, हृदया माझी, जे योगाचं वर्णन केलेलं आहे. आणि ब्रह्मरंध्रामध्ये जे विलीन झालेलं आहे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी स्नेहभावाच्या बाह्यापासून परमात्मलिंगा धावणी अंगापडे व पंचमहाभूताची जवणिक फिटे मग दोहोसी खोय झटे तेथ गगना सगट आटे समर्थिती. इथे ज्ञानदेव तुम्हाला जे सांगू का ते लिंगांग सामरस्य किंवा ज्याला आपण शिवशक्ती समावेशन म्हणतो ते सांगतात. इथे सांगण्याचा मोह मला याच्यासाठी झाला, भक्ती का आहे हे सांगण्यासाठी मी सांगतो. निर्गुणालाही सगुणत्व इथे प्राप्त कसे होते हे सांगायला ज्ञानदेव अजिबात विसरलेलं नाही. सामान्य अशा भक्ताला आपल्या तत्वांचा विलय झाल्यानंतर खाली काय राहील बुवा, शिवशक्ती समावेशन त्याला कसं काय अनुभवाला येणार आहे, तो योग्याचा प्रांत. पण ज्ञानदेव सुद्धा निर्गुणाचं निरूपण फक्त योग्यापुरतं आणि ज्ञानी भक्तापुरतं सीमित ठेवतात आणि साध्या लोकांना ते काय सांगतात हे फार बघण्यासारखं आहे. ते पुन्हा अद्वैत भावनेला जोडून घेतात सगुण साकार मूर्तीशी. 6व्या अध्यायात म्हणतात की जे महाभूताचे बीज, जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंबेली जयाची शोभा रूपासी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. अरे जे पंचमहाभूतातून जे काही माझं स्वरूप पंचमहाभूताचं नंतर जे जन्माला आलेलं आहे, ज्याच्यातून पंचमहाभूते जन्माला आलेली आहेत किंवा विश्व निर्माण झालेलं आहे असं जे माझं निर्गुण स्वरूप आहे, त्याच परमतत्वातून नास्तिकांनी ज्याचा छळ केलेला आहे अशा भक्तांना तारण्यासाठी मी स्वतः चतुर्भुज अवतार धारण करतो हे त्यांनी स्वतः सांगितले. म्हणजे एकीकडे ज्ञानदेव जरी निर्गुण सांगत असले तरी त्याच्यामध्ये सगुण आहेत. 7व्या ज्ञानविज्ञान योगामध्येही ज्ञानदेव भक्ती आणि भक्ताच्या विविध तरा सांगतात, कारण ज्ञानविज्ञान योग परी जो जे देवतावरी भजावया चाड धरी ते या ते चाड पूर्वी पुरवताना की जो ज्या देवतांचं भजन पूजन करतात त्याची मी इच्छा पूर्ण करतो. परी ते भक्त माते नेणती ते कल्पने बाहेरीने निघती म्हणून कल्पित फल पावती अंतर, ते कल्पनेच्या बाहेर निघत नाही म्हणून मी त्यांना तेवढं फळ देतो. ते फळ संपलं की पुन्हा ते मूळ स्वरूपावर येतं. अगदी म्हणजे स्वर्गाचं फळ मिळालं तरी पुन्हा फळ संपल्यावर वापस यावं लागतं. हे 7व्या अध्यायामध्ये सांगतात. किंबहुना ऐसे वजन जे संसाराचे जी साधने एरू फल भोगू ते स्वप्न नावंबरी दिसणारे संसाराचं सकाम भक्तीचं फळ आहे. ते तू मिळवशील तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून ते सांगतात की असं फळ न करता तू माझ्या मूळ स्वरूपाला भजायचं काय आहे ते तू बघ. आणि ही गोष्ट खूप महत्वाची. पण बऱ्याच वेळा परमात्म्याला सगुणात बांधण्याची गरजच नाही, पण सामान्य माणसाला कसं कळणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ईश्वर सुद्धा सगुणत्व स्वीकारायला तयार आहे, पण ते फक्त साधनेपुरतं आहे. भक्ताला ते ओलांडून पलीकडे जाता आलं पाहिजे. ते जर जाता आलं नाही तर काय करावं मोठा प्रश्न आहे. भक्त म्हणतात की आम्हाला जर मृत्यूने गाठलं तर काय होणार. अंतवंते मे देहा नित्य सुप्त शरीरा म्हणलेलं आहे तसं. ज्ञानेश्वर म्हणतात की त्याने तेथा देहावसान पै जई पावे तीही माते स्मरावे मग मिया जरी पावावे तरी उपासती ते काहीसे पै रंक एक अडलेपणे काकुलती धावा गा धावा म्हणे तरी तेयाची ग्राणी धावणी न घडे काय. अरे देहावसानाचा प्रसंग असला तरी फक्त माझं चिंतन करा. मी पुढे तुम्हाला फार ओव्या सांगत नाही कारण वेळ नाही. म्हणजे देहावसानाचा प्रसंग यावं त्यांनी माझं चिंतन करावं आणि मग मी धावावं असं काही आहे का. तसं काही नाही. एखाद्या दिनाने कळवळ्याने धावा केला तर ते मी येतो. पण जर तुम्ही माझी भक्ती केली, चिंतन केलं, मृत्यू समय अगदी तुम्हाला माझं स्मरण जरी झालं नाही तरी काळजी करू नको. मी तिथे उभा आहे. मी तिथे उभा आहे. तीही जेवली मी स्मरावा तेवली स्मरला की गा पांडवा तो आभारू जीवा सहावेनी ते ऋणीय पण देखून अंगी मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी देह सोडेपर्यंत मीच त्याच्या शेजारी उभा आहे. ज्ञानदेवांचे शब्द आहेत. परमभक्ती आणि ईश्वरत्व यांचं संबंध काय हे पण त्यांनी सांगितलं. आणि 10व्या अध्याय विभूती योगामध्ये तर
त्यांनी सांगितलंच आहे की मी काय काय आहे. ज्ञानजागृती झालेले जे आहे भक्त आहे ते आणि मी याचे कसे आहेत हे ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की म्हणून निशंक योगे मज मिनला मनाचेनी अंगे तेथ संशय करणे लागे त्रिशुटी जाणं. जैसे सूर्य सूर्या ते ओवाळले का चंद्रे चंद्रमेयासी खेव दिदले ना तरी सरिसेन पाडे मिनले दोन्ही ओठ. तैसे प्रयागची सामरस्याची वरी ओसाण तरंगत आहे सात्विकाचे ते संवाद चतुर्पतीचे गणेश झाले. अरे तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करा, मी प्रेमाच्या बदल्यात सर्वस्व देतो, काळजी करू नका. ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. आणि प्रेमळ भक्ताचं जसं जे स्थान आहे ना ते योग्याचं स्थान आहे. भगवंताच्या हृदयात सगळे सामावलेले आहे. मनुष्य अगदी मृत्यू पावला, देहपतन जरी झाला, ऐन वेळी जरी गेला तो, तरीही काळजी करू नको, मी तुला सांभाळणार आहे. आणि जीव हा शांती संपत्तीचाच स्वामी होतो. शेवटी जीव हा परमात्म्याचा शेवटी एकात्म भाव साधतो, जीवशिवाय ऐक्य होते. अशा प्रकारे ते आत्मानुभवी जो आहे राज्याचा तो पट्टाभिषेक राजा होतो असं स्वतः ज्ञानदेवाने सुधारलेले आहे. पाठी समाधी श्रियेच्या असे खा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे झाला. म्हणजे ज्ञानदेवांनी दुसऱ्या भागामध्ये उपासना म्हणजे फक्त कर्मकांडात्मक किंवा भक्ती किंवा भजन पूजन एवढं सांगितलेलं नाही. ज्ञानदेवांनी ते भक्ती सांगताना अगदी पूर्ण समरस भक्ती सांगितलेली. जो आपल्या आत्मस्वरूपात जाणतो तो ज्ञानी माझा आत्माच आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं. ज्ञानी माझाच आत्मा आहे. ज्ञानदेव सर्व सांगतात की तो माझाच आत्मा आहे, ते काळजी करू नको. जर तो भक्ती करत असेल, समर्पित असेल, त्याचा देह वेगळा म्हणून मी माझ्यापेक्षा तो वेगळा आहे का? नाही. म्हणून असो हे यापरी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेणी करी आपू विश्व हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा रोतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी तुझी. ज्ञानी भक्त ही ज्ञानाची वखार आहे ते तू जाणून घे. आणि ते ज्ञान तू सर्व आपलेसे करतो, त्याचबरोबर तो विश्वालय आपलेसे करतो. म्हणजे वासुदेव मी ती सर्व जगत असं तू सांगतो. म्हणून ही भक्ती जी आहे ही भक्ती केवळ भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये भेद करणारी नाही, तर शेवटी या गवळी भक्तीचं पराभक्तीमध्ये रूपांतरण होतं. निर्गुणाचं सगुणाचं निर्गुणामध्ये रूपांतरण होतं आणि भक्त शेवटी भगवंत बनतो. हे दुसऱ्या 7 अध्यायामध्ये ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या 7 अध्यायामध्ये ज्ञानमीमांसेमध्ये ज्ञानदेवांनी काय सांगितलेलं आहे हे आपण बघूया. आता एक मोठा प्रश्न आहे की 6व्या अभ्यास योगाचा काय, तो आपण सोडवला. दुसरा प्रश्न असा आहे की भक्तियोग हा 12वा अध्यायाचा काय करायचा. आता 12वा अध्याय तिथे दिलेला आहे, पण 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तिथे ज्ञानी भक्ताचंच वर्णन केलेलं आहे. आणि ते भक्ताचं वर्णन कसं आहे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं सांगितलेलं आहे. तत्पूर्वी एक सूचना देतो की ते कपिलाचं सांख्य दर्शन आहे, ते ज्ञानाचा भाग म्हणून गीतेने स्वीकारलेलं आहे आणि स्वतः ज्ञानेशांनी पण स्वीकारलेलं आहे. अगदीच नाही तर कपिल मी आहे असं भगवंतही म्हणतात आणि ज्ञानदेवानी सुद्धा कपिल सांख्य दर्शनाचा अगदी मोकळेपणाने उल्लेख करून तो होताच असं म्हणतात, तो आहे असं म्हणतात. ज्ञानकांडाचे विश्लेषण करताना ज्ञानदेव 12व्या भक्तियोगातच सुरू करतात. 3ऱ्या श्लोकावरील भाष्यात ते काय म्हणतात ते बघा. आणि येरते पांडवा जे आरोढोनी सोहम भावा झुंबती निरयवा अक्षरासी जे तर मनाची नाखी न लगे ते तर बुद्धीची ही दिठी न रिगे इंद्रिया कीर जोगे होईल काय परी ध्यानाही कोवाडे म्हणून एक ठाई न सपडे व्यक्तीशी माझी वडे होईल काय जे या सर्वत्र सर्वपणे सर्वीही काली अक्षणे जे पाहुणी चिंतने हिंपुटी झाली जे होय ना होय जे नाही ना आहे जे पाहुन उपाय पद्धतीना जे चले ना ढले सरे ना मैले ते आपुलेने बरे अंगविले. हा 12वा अध्याय. सोहम भावाने उपासना करणारी माणसं आहेत. ते अविनाशी तत्व काय आहे ते समजून घेण्यासाठी नेहमी कष्ट करतात. ते कोणालाच कळत नाही, मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही. इंद्रियांना आकलन होईल का? नाही होणार. त्याच्या राहण्याचे कुठलं स्थळ आहे ते माहित नाही, पण ते ध्यानाने आकलनात येतं का? तर ते ध्यान करावे लागेल. विचारशक्ती त्याला
समजून घेण्यास असमर्थ ठरते. ते कुठे आहे माहीत नाही. ते अव्यक्त, अचल, अढळ आहे. ते एकत्रित नाही आहे. ते पसरलेले आहे. ते स्वतःच्या सामर्थ्यानेच व्यक्त होतात. ते आपुलेने बले अंगविले. ते स्वतःच्या सामर्थ्याने व्यक्त होतात. ज्ञानदेव 12वा अध्यायामध्ये सुद्धा आणि स्वतः गीताकार सुद्धा म्हणजे व्यासाने जी रचलेली भगवान श्रीकृष्णाने निरूपित केलेली आहे त्यामध्ये सुद्धा 12वा अध्याय हा ज्ञानी भक्ताचा अध्याय आहे. 13वा क्षेत्र योगायोग अध्याय सरळ सरळ तत्वविवेचन सुरू केलेलं आहे. आणि हे तुम्ही ऐकल्याबरोबर लक्षात येईल की हे सांख्य तत्वज्ञानाशी समांतर आहे. पार्था परिसेजे देह क्षेत्र म्हणजे हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ गा तरी क्षेत्रज्ञ येथे मी ची निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपन करी आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञाने ऐसे ते या ते मानू आम्ही. त्या रे या देहालाच पार्थ क्षेत्र म्हणतात आणि देहाविषयी जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणजे देह आणि आत्मा तो हा क्षेत्रज्ञ मीच आहे असं तू समज आणि या क्षेत्रामध्ये गुप्तपणे असतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हींना जो निसंशयपणे जाणतो तो ज्ञानी पुरुष असतो असं मी मानतो. असं स्वतः ज्ञानदेवानी पण लिहिलेलं आहे. तरी पंचमहाभूतकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियाचं ज्ञानदेवाने जे सांख्ययोगामध्ये जे ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक याचं जे दशक आहे ते दिलेलं आहे. आणि मनही एकू विषयाचा दशकू सुख दुःख देखो संघातू का हे सगळं ज्ञानदेवानी अगदी पंचमहाभूते वगैरे सगळं विश्लेषण केलेलं आहे. एवढा वेळ नसल्यामुळे ते मी सांगत नाही. फक्त सांख्याचा उल्लेख कुठे आला ते मी सांगतो. पण सांख्याचा सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथ प्रस्तुती अव्यक्त गा आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसविली तू ते दोहो परिची जेथे विवंचिलो. सांख्य तत्वज्ञानामध्ये जिला प्रकृती म्हणतात तेथे येथे क्षेत्राचे अव्यक्त रूप आहे आणि प्रकृतीच्या जीवदशा अवस्थेला अव्यक्त म्हणतात. पहाटेला ज्याप्रमाणे रात्र आणि तारे लोप पावतात, सूर्यास्तानंतर प्राणी मात्र सुस्तावतात, देह नष्ट झाल्यावर उपाधी गळून पडते. बीजात जसे झाड सुप्तावस्थेत असते, तंतु अवस्थेत जसे कपडे असते, तसे महाभूते सर्व प्राणी आपल्या स्थूल धर्माचा त्याग करून ज्या सूक्ष्मात विलीन होतात त्यात अव्यक्त असे म्हणतात. त्यात ते असतात असं स्वतः ज्ञानदेवाने अतिशय सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. आता हे सगळं पंच ज्ञानेंद्रिय श्रवण रसन याचं वर्णन आहे. आपल्याला वेळ नाहीये. एक महत्वाची गोष्ट सांगतो की तव सर्वज्ञाचा राव म्हणे जाण त्याचा भाव परिसेगा ज्ञेना अभिप्राय साधनाचा तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारण जे ज्ञाने वाचून कवणे उपाय नाही. त्या परतत्वाला परब्रह्म तत्वाला ज्ञेय वस्तू म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ज्ञाना वाचून कशाने त्याच्याजवळ पोचता येत नाही. एरवी आडून त्याला काही जाणता येत. त्याचं ज्ञान झालं तरच जाणता येतं नाही त्याने जाणता येत. आणि त्याला एकदा जाणलं की मग काही दुसरं जाण्याची गरजच पडत नाही असं ज्ञानदेवानी स्वतः सांगितलेलं आहे. माऊली सांख्यदर्शन सांगत असताना प्रकृती पुरुष सांगत असताना त्याचं विभाजन अतिशय सुंदर केलेलं आहे. ते फक्त मी मराठीमध्ये सांगतो व आपण वाचून घ्यावे. की दिवसाला जशी रात्र तशी पुरुषाला प्रकृती असते. रूपावर सावली असते, डोक्याची केसासोबत बोट असते वगैरे सौंदर्ययुक्त शब्दात सांगितलेले आहे. 14व्या अध्यायामध्ये अज्ञानाने गोंडाळून गेला की तो क्षेत्रज्ञ झाला की त्याच्यावर 3 गुण कार्य करू लागतात आणि मग तो ममतेला जन्म देतो. आयुष्यभर ममतेमध्येच राहतो. हा त्रिगुणाचा परिणाम कसा? तरी ऐसे निज निजे सामर्थ्य तिन्ही सहज आहे होती देह व्याज गुणच शिका. ज्ञानदेव थोडक्यात काय ते सांगतो की ज्याप्रमाणे लाकूड पेटलं की अग्नी लाकडाचा आकार धारण करतं किंवा भूमीतील पाणी शोषलं गेलं की त्या झाडाचा आकार धारण करतं. हा उलटा आहे. त्याच्या मुळं वर आहे आणि खाली शाखा आहे. आणि वृक्षाला फांद्या फुटतात आणि या फक्त आत्मज्ञानाने छेदले जाऊ शकतात असं ज्ञानदेवांचं 15व्या अध्यायात अगदी सांगितलेलं आहे. आणि उत्तम पुरुष म्हणजे कोण याचं वर्णन ज्ञानदेवानी 15व्या अध्यायात केलेलं आहे.
की आगाज उत्तम पुरुषो तो तृतीयो का निष्कर्षो दोन्ही ई हुनू आणि को आदिला जो. तर क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष अशा दोन्हीचं विभाजन ज्ञानदेवानी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि अक्षराच्या पलीकडे जो आहे तो उत्तम पुरुष आहे, तो पुरुषोत्तम आहे, त्याला जाणणं आमचं काम आहे. तेच परतत्व आहे असं ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती विभाग काम क्रोध लोभ या तिन्ही बिंब थांबे त्याचा अश्रू प्रकाशले वगैरे ज्ञानदेवानी याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की पतीची या व्रता अनुसारे पतिव्रता अनासाय आत्महिता भेटी गेली. जेव्हा अर्जुना पतीच्या प्रमाणे पत्नी व्रत अनुसरते तेव्हा तिला आत्मज्ञान भेटतं. त्याप्रमाणे मी सांगतो की पुरुषार्थाचं स्वामी व्हायचं असेल तर शास्त्राप्रमाणे चालायला लाग, तर तुला शास्त्रात काय कळेल लिहिलं ते कळेल. 17व्या श्रद्धातळे विभाग योगात सांख्याची प्रकृती सांगितलेली आहे. प्रकृती पुरुष, त्यानुसार व्यक्तीची मानस्थिती कशी होते, निष्ठा काय असते, तो मनाची स्थिती सात्विक राजस तामस कशी असते तिचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना ज्ञानदेवाने फार सुंदर दिलेलं आहे की जैसे जीवनाची उदक परिविशी होय मारक का निर्या माझी तिथं उशी गोड. ज्याप्रमाणे पाणी साक्षात अक्षरशः जीवन असतं पण विषात मिळवलं की तेच पाणी मारक होतं, निर्यात मिसळली की तिखट होतं आणि उसात मिसळली की गोड होतं. तसं सत्वरजतम गुणाशी संबंध आला की श्रद्धेचं पण तसंच होतं. कोणाची श्रद्धा मारक होते, कोणाची तिखट होते, कोणाची गोड होते. आणि 18व्या अध्यायामध्ये ज्ञानासोबतच मोक्ष संन्यास योगाचं वर्णन केलेलं आहे. जे निपटवणी कर्म सांडीजे ते सांडीने संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का तेजे तो सिद्धा. कर्म करताना जे निपटवणी कर्म करीचे म्हणजे त्यातल्या फळाची जी भाग आहे, फळाचा जो भाग आहे ते काम्य कर्म आहे, त्याचा तो त्याग कर. फलाचा त्याग केला की तो त्याग झाला. आणि कर्म तू त्याग केला, कर्माचा त्याग केला, अशा कर्माचा त्याग केला की तू संन्यास घेतला असं समज. इतकं सोपं मला वाटतं विश्लेषण कोणीही केलेलं नाही. फक्त काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की ज्ञानदेवांनी एक म्हटलेलं आहे की म्हणून विहित क्रिया केली नव्हे ते याची खून पालेली जयापासून काय झाली आकारभूते सम्यक ज्ञाता उदयजता वेधेची तन्मयता उपजयाची योग्यता बोधाची आहे. म्हणून मोक्ष लाभासाठी जो व्रते वाहत अशी अंगे तेने स्वधर्म चांगली अधिष्ठावा. अगा आपला हा स्वधर्म आचरणे जरी विषमू तरी पाहावा तो परिणाम फलेला जायचे. स्वधर्म सोडून कुठलंही कर्म करायला ज्ञानदेवांनी नकार दिलेला आहे. तुम्ही जर कर्म सोडून तुमचं स्वधर्म सोडून काही कर्म करत असाल तर त्याला काहीही अर्थ नाही असं ज्ञानदेव स्वतः म्हणतात. आणि हे सगळं ज्ञानदेवांचं धर्मकीर्तन जे आपण पाहिलं की ज्ञानयोगेने संख्यानाम कर्मयोगेने योगिनाम गीतेमध्ये विभाजित होतं. जे इथे कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्ही कांडाच्या माध्यमातून ज्ञानदेवांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. हे धर्मकीर्तन अक्षरशः 1792व्या ओळीपर्यंत किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, इथं माझे जे उरले पायिक पण असं म्हणून ज्ञानदेवांनी याचं सगळं संपूर्ण श्रेय आपल्या सद्गुरुचरणी निवृत्तीदासांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आणि इथून पुढे ज्ञानदेवाने विश्वात्मक शांततेची प्रतिज्ञा घेतलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शाळे. ते भगवंताला देतात, ते विश्वोत्तीर्ण विश्वात्मक असलेल्या देवाला ते साध घालतात की ज्या माझ्या वाग्यज्ञानी तू संतुष्ट हो आणि तोषणी द्या पसायदान आहे. मला ही पसायदान द्या. कोणती पसायदान, काय मागितलं बरं ज्ञानदेवानी? ज्ञानदेव म्हणतात की खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढ. दुष्टांचं दुष्टपण जावं, त्यांना सत्कर्माची गोडी लागो आणि भूता परस्पर मैत्र जीवांचे भूतांना एकमेकाशी सौख्यभाव हो. दुरितांचे तिमिर जाव, ज्यांच्या जे दुरित आहे त्यांच्या आयुष्यात अंधकार तो जाव. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्वाला स्वधर्माचा सूर्य दिसो, प्रकाश पसरो आणि जो जे वाचलं तो तिला प्राणी जातो. प्रत्येक प्राण्याला हवं ते मिळावं, सर्वांचं मंगळ व्हावं. ईश्वरनिष्ठांची मांदी सगळीकडे ईश्वरनिष्ठा असतं आणि अनवर्त भूमंडळी भेटो त्या प्रत्येक ठिकाणी संत समागम घडावा. चला कल्पतरुंच्या आरव चेतना चिंतामणीचे गावं बोलते जे अर्णव पुरुषांचे ज्ञानदेवांची भाषा शैली इतकी सुंदर आहे जे अर्थ सुद्धा सांगायची गरज पडत नाही कारण ते हृदयाला स्पर्श करतात. चंद्रवे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वही सदा सज्जन स्वैर होती
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो आदि पुरुष अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी जे दृष्टादृष्टे विजय व्हावे इथं म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणेवर ज्ञानदेव शिष्या झाला. हे सगळं ज्ञानेश्वर विश्वासाठी मागतात, स्वार्थासाठी प्रसिद्धीसाठी काही मागत नाही. आणि एवढं लिहूनही ज्ञानदेव असं म्हणत नाही की मला पाहिजे, हे सौख्य पाहिजे. कशासाठी पाहिजे? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. हे जसं अधिकाधिक उत्तरोत्तर हे लोकांपर्यंत जाईल, ग्रंथ पुण्य संपत्ती लोकांपर्यंत जाईल, सर्व लोक सुखी होतील आणि सर्वभूती त्यांना सौख्य लाभेल अशी ज्ञानदेवांनी विश्वात्मक शांततेसाठी प्रार्थना केलेली आहे. हे ज्ञानदेवांचं पसायदान आहे आणि ज्ञानदेवांचे शब्द आहे, व्यासांचे शब्द आहे, ज्ञानदेवांचे शब्द आहे. आणि त्यांचा आशयार्थ काय थोडाफार मला जो समजला, लक्षात आला, तो मी आपल्यासमोर मांडला आहे. यातील जे काही उत्तम आहे हे सगळं पूर्वसंचित आहे, व्यासांचं आहे, ज्ञानदेवांचं आहे, श्री गुरूंचं आहे. आणि जे काही न्यूनपूर्ण असेल ते माझं आहे. काही चुकून काही बोललं असेल तर त्यासाठी मी क्षमा मागतो. आणि सर्व श्रोत्यांचे, सकल संत विचारमंच आणि पिताश्री परिवाराचे मी आभार मानतो. आणि ज्ञानदेवीचा हा अल्पस्वल्प परिचय माझ्या शक्तीनुसार मी करून देऊ शकलो. तो याच्या अभावी फार बोलता आलं नाही, पण जे काही थोडंफार मांडता आलं हे सगळं श्रेय मी त्यांना देतो. आणि आजचं माझं व्याख्यान इथे संपवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.